तीन धावा पूर्ण. या ठिकाणी धावसंख्या 3 ने वाढते. या संघाचं खातं उघडतंय. फलकावर धावसंख्या होती 3. जयदुर्गा अकाल्पे वर्सेस धवली या दोन्ही संघामध्ये एक चुरशीचा सामना समोरच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋषी. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली आणि खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती धवली संघाची 7. खूपच चांगली अशी फलंदाजी करताना दिसतोय तो समीर. चेंडू हवेमध्ये खूप उंचावर मारला. चेंडू क्षेत्ररक्षण खाली आणि झेल सोडतोय. एक धाव तरी पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने वाढते. अमरदीप धवली संघाची. धावसंख्या होते 9. खूपच चांगली अशी फलंदाजी करताना समीर आपल्या पुन्हा एकदा मैदानावर ऋषी आपल्या संघासाठी. पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली आणि झेल पुन्हा एकदा सुटतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 2 ने वाढते. अमरदीप धवली संघाची. धावसंख्या होते 11. समीर आपल्या संघासाठी खूपच चांगलं असं योगदान देतोय. खूपच चांगल्या अशा धावा जमवते. पुन्हा एकदा ऋषियाचा समीर साठी हा चेंडू. चेंडू फुलटॉस. चेंडू हवेमध्ये 1 बाउन्स चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. अमरदीप धवली संघाची. धावसंख्या ते 15. पुन्हा एकदा ऋषियाचा पुढचा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये. चेंडू येतोय 1 बाउन्स चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 19. सकाळपासून खूपच चांगलं असं आयोजन आणि नियोजन श्री अष्टविनायक मित्र मंडळ तळदेव तसेच ग्रामस्थ मंडळी तळदेव यांच्याकडून खूपच चांगलं असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. शांततेच्या वातावरणात खूप चांगले असे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असे सामने झाले आणि या ठिकाणी विजयी सलामी देत मायनी संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला असून या ठिकाणी अमरदीप धवली वर्सेस जयदुर्गा काल्पे याच्यातून कोण पुढच्या फेरीमध्ये जाणार सुमित सामना करेल तो
आणि पहिलाच चेंडू स्क्वेअर मारतोय तो रोहन आपल्या संघाकडून दुसरं षटक टाकतोय. पहिलाच चेंडू स्क्वेअर वाईट चेंडू टाकतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते अमरदीप धवली संघाची 20. पुन्हा एकदा रोहन फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये खणखणीत षटकार. या ठिकाणी सुमित याचा खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते अमरदीप धवली संघाची 26. पुन्हा एकदा आपण जातो ग्राउंड. खणखणीत षटकार मारल्यानंतर गोलंदाज रोहन पुन्हा तयार. हलकीसी प्लेसमेंट. धावसंख्या 1 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते अमरदीप धवली संघाची 27. पुन्हा एकदा रोहन फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली आणि खूपच सुंदर असा झेल टिपला तो जयदुर्ग अक्कलपेठ संघाच्या क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मायनी संघासाठी गोल्डन चान्स. मायनी संघाला बाय मिळाले. यानंतर होणारा सामना तळदेव वर्सेस विजयी संघ. तळदेव बी वर्सेस विजयी संघ. तळदेव बी संघाने तयार राहायचंय. आपण जातोय मैदानामध्ये. हॅलो, एक सुवर्ण संधी आहे. संदेश कदम जयदुर्ग अक्कलपेठ संघाचा. प्रत्येक झेलला केदार योगेश जाधव अक्कलपेठ यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज झाले. चालू सामना पाहतोय जयदुर्ग अक्कलपेठ विपक्ष अमरदीप धवली असा सामना पाहतोय. ह्याच्यात जो संघ जिंकेल विजय होईल तो संघ अष्टविनायक तळदेव बी संघासमोर लढत होईल. अमोजस माहिनी संघाला बाय या ठिकाणी मिळाले. गोलंदाज निघतोय जयदुर्ग अक्कलपेठ संघाकडून. गोलंदाज दादा कोण आहे? रोहन. स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश चाळकेला पाहतोय. सुंदर पटका. चेंडू जातोय गली दिशेने. कार्पेट बंद चेंडू निघून गेला. सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेनी संघाची धावसंख्या वाढते अमरदीप धवली संघाची. 31 धावा. एका विकेटचं पतन झालंय. 31 धावा. 10 फलकावरती समीर चाळके आलाय माघारी. ऋषिकेश आणि सुमित चाळके. नॉन स्ट्राईक एंडवरती सुमित. स्ट्राईक एंडवरती ऋषिकेशला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय मालदेव एंडकडून ऋषिकेश चाळकेसाठी. उजवेष्टी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते 32 या अंकावरती. दुसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. 32 धावा 10 फलकावरती अमरदीप धवली बंटी संघाच्या. पुन्हा एकदा ऋषिकेश चाळके. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः क्षेत्ररक्षण झेल खाली येतोय. सुंदर झेल 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करतोय. चेंडू फेकतोय. तोवर 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते 34 या अंकावरती. एका विकेटचं पतन. 34 धावा 10 फलकावरती लागलाय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ऋषिकेशच्या माध्यमातून.
सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय, खराब चेंडू टाकतोय, पंच पनिशमेंट करतायत. उजवी एष्टी सोडून जातोय चेंडू. अवंतर धावेने 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते 35 या अंकावरती. 1 विकेटचं पतन, 35 धावा 10 फलकावरती लागल्या. 3 षटकाचा सामना असेल. अठरा चेंडूचा खेळ करायचा आहे. फुलटा चेंडू आता फॉलोथ्रोमध्ये चेंडू कलेक्ट केलाय. दुसरं षटक संपतंय. 35 धावा 10 फलकावरती. 1 विकेटचं पतन. 1 विकेटचं पतन झालंय. 35 धावा 10 फलकावरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आत. 6 चेंडू मागे किती धावा गोळा करणार अमरदीप धवली संघ पाहायचा आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरजला पाहतोय आपण मालदेव यांकडून. सूरज गोलिंग बारवरती सज्ज झालाय. सूरज गोलिंग बारवरती सज्ज झालाय. यारकर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय. चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः क्षेत्ररक्षण तिथं आहे. चेंडू उचलणार, फेकी करणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते 37 या अंकावरती. 37 धावा 10 फलकावरती. शेवटचं षटक आहे, हाणामारी करावी लागेल. पुन्हा एकदा सूरज. सुंदर फटका, कार्पेट पद्धतीने चेंडू खेचलाय. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा केलंय, फेकी केले. 1 धाव मिळते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 38 धावा 10 फलकावरती. 1 विकेटचं पतन झालंय. समीर चाळके आलाय माघारी. 38 धावा 10 फलकावरती. पुन्हा एकदा ऋषिकेश चाळके. फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावलंय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षणाला चपकून. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते अमरदीप धवली बंटी संघाची 42 धावा. तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. 42 धावा 10 फलकावरती लागल्या आहे. पुन्हा एकदा सूरज निघतोय ऋषिकेश चाळकेसाठी. यारकर पद्धतीचा चेंडू होता लेग बाईच्या स्वरूपात. बॅट कट आहे का? बॅट कट आहे. 1 धाव मिळते. 1 धावेवर समाधान मानावं लागते. 43 धावा शेवटचं षटक आहे. 43 धावा 10 फलकावरती. सूरज निघतोय मालदेव यांकडून पंचांच्या उजव्या बाजूने. त्रेचाळीस धावा 10 फलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा सूरज. फुलटा चेंडू, कार्पेट बंद चेंडू खेचलाय. चेंडू जाईल रफ्तार गोळीगत सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. सत्तेचाळीस धावा 10 फलकावरती लागल्या. 47 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय सूरज. शॉर्टपिच चेंडू आहे. चेंडूला भिरकावलाय. चेंडू वनबाऊ सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. 18 चेंडूचा खेळ झालाय. 10 फलकावरती धावा लागल्या आता. 51 धावा. अर्धशतक झळकवलंय अमरदीप धवली संघानं. 52 धावेचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू मागे 52 धावा. जयदुर्गा अक्कलपे संघाला 18 चेंडू मागे 52 धावा गोळा करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे अमरदीप धवली संघ.
18 चेंडू आणि 52 धावा गोळा करायचे आहेत जयदुर्गा अक्कलपे संघाला. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे अमरदीप बंटी संघ. ह्यानंतर होणारा सामना आहे विजयी संघ आणि अष्टविनायक बी संघ. यानंतर एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. अष्टविनायक बी संघ आणि विजयी संघ याच्यामध्ये लढत होईल. अमरज्योत मायनी संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. हॅलो 18 चेंडू आणि 43 धावा 53 धावा गोळा करायचे आहेत जयदुर्गा अक्कलपे संघाला. जयदुर्गा अक्कलपे संघाला 53 धावा गोळा करायचे आहेत. गोलंदाज निघतोय वैभव चाळके. स्ट्राईक एंड वरती फलंदाज येतोय जयदुर्गा अक्कलपे संघाची सलामीवीर. स्ट्राईक एंड वरती प्रमोद. नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश साळुंखे. नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश साळुंखे. स्ट्राईक एंड वरती प्रमोदला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती प्रमोद. नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश साळुंखे. बॉलिंग मारवरती सज्ज झाला आहे वैभव चाळके. 18 चेंडूचा खेळ आहे. 53 धावा गोळा करायचे आहेत. हाणामारी करावी लागेल. पहिल्या षटकामध्येच हाणामारी करावी लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हाणामारी करावी लागेल जयदुर्गा अक्कलपे संघाला. प्रमोद. बावन धावा करायचे आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतो यष्टीरक्षक ऋषिकेश चाळकेच्या हातामध्ये. प्रमोद आणि रुपेश. गोलंदाज निघतोय मालदेवींकडून वैभव चाळके. बावन धावा गोळा करायचे आहेत. हाणामारी करावी लागेल. सुरुवातीपासून हाणामारी करावी लागेल. शेवटपर्यंत हाणामारी करावी लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होते का पाहायचं आहे. पहिला आदरा बसतोय जयदुर्गा अक्कलपे संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय रोहन. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय रोहन. रोहनला पाहतोय आपण. प्रसादची जागा घेण्यासाठी जातोय रोहन. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वैभव चाळकेच्या माध्यमातून. रोहनला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय रुपेश साळुंखेला. गोलंदाज निघतोय मालदेव एंडकडून. पंचांच्या डाव्या बाजूने मेनपंच
रमेश डाकवळ सर आणि लेखपंच राजा पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय सकाळपासून पंचांची कामगिरी करतायत. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या एक गडी बाद 0 अशी धाव संख्या आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड होती रोहन. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडं. 6 धावेंसाठी षटकार. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते 6 धावेनं. एक विकेटचं पतन झालंय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहन खेळतोय स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती खेळतोय रुपेश साळुंके. गोलिंग मार्फत सज्ज झालाय अमरदीप धवली संघाकडून. वैभव चाळके, वैभव टू रोहन. शॉर्टपेट चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षण आहे, झेल होते का पाहायचं आहे आणि झेल सुटते. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 7 ह्या अंकावरती. 52 धावेचं आव्हान आहे. अठरा चेंडू 52 धावा गोळा करायच्या आहेत. पुन्हा एकदा वैभव चाळके. रोहनला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. स्लो डिलिव्हरी गेले, फसवा चेंडू टाकलाय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांतील संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. 12 चेंडू मागे बऱ्याचशा धावा गोळा कराव्या लागतील. चला अमरदीप धवली संघ नवीन गोलंदाज येतोय समीर चाळके. वैभव चाळकेचे मोठे बंधू समीर चाळके. हॅलो, त्या युट्यूबच्या खाली जे बसलेल्या पब्लिक आहे त्यांना विनंती, आपण ते युट्यूबचे बांबू हलवू नका प्लीज. इकडे एका साईडला बसा. युट्यूबच्या खाली जे बसलेले आहेत ना प्रेक्षक, त्यांना विनंती आपण साईडला व्हायचं, कारण युट्यूब हलतंय त्या ठिकाणी. नवीन गोलंदाज येतोय समीर चाळके. स्ट्राईक एंड वरती रुपेश. स्ट्राईक एंड वरती रोहन, नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेशला पाहतोय. गोलंदाज निघतोय समीर चाळकेला. चेंडू सोपवलाय कर्णधार बंटी चाळकेनं. दोन धावेनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9 या अंकावरती. हलकीशी प्लेसमेंट करण्याच्या नादामध्ये हा चेंडू मिस होतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होते धवली संघाकडून. समीर याची धाव संख्या रोखून ठेवतोय तो जय दुर्गा अक्कलपेठ संघाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती तयार समीर. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. एक धाव घेण्यामध्ये यश येते ते
अक्कलपेठ संघाला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 10. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खूप सुंदर असं गोलंदाजी करताना आपल्याला समोर दिसतंय की गोलंदाज खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजाला कुठेतरी चेंडू बॅटच्या फळीमध्ये येताना दिसत नाही आणि चेंडू मिस होतोय. धावसंख्या रोखून ठेवतोय. हा उंचावर मारलेला फटका क्षेत्ररक्षण खाली आणि खूप सुंदर असा झेल टिपला तो धवळी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. वैभव याने फलंदाज बाद होतोय. रुपेश स्तंभमध्ये परतोय. त्याची जागा येणार कल्पेश. पुन्हा एकदा मैदानाकडे रुपेची जागा घेण्यासाठी आलाय कल्पेश. हा चेंडू आणि खूप उंचावरून गेलेला हा चेंडू अवंतर धावेने धावसंख्या 1 ने वाढते. अकालपेठ संघाची धावसंख्या होते 11. दुसऱ्या षटकातली काही चेंडू शिल्लक. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती. पुन्हा एकदा फलंदाजाला मामा बनवतोय आणि निर्धाव चेंडू टाकतोय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती धवली संघाकडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या रोखून ठेवतोय 11 वर. सहा चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. एक भला मोठा डोंगर जे 6 चेंडूमध्ये न होण्यासारखं असं अशक्य आव्हान म्हणावं लागेल जयदुर्गा अक्कालपेठ संघासमोर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्चवर संदेश संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते ते संदेशाला. धावसंख्या रोखून ठेवले. एक अशक्य असं आव्हान म्हणायला लागेल जयदुर्गा अक्कालपेठ संघासमोर. कुठेतरी प्रॅक्टिस मॅच चालू असल्यासारखं वाटतंय. गोलंदाज निर्धाव चेंडू टाकत आहेत, परंतु फलंदाज काही फटके मारताना देखील दिसत नाहीत. जवळजवळ धवली संघाने हा सामना आपल्या खिशात टाकल्यासारखं वाटतंय. एक छोटीशी अपील, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या रोखून ठेवले 11 वर आणि हा विकेटचं पतन होत आहे. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या दिवसातला सर्वात लोएस्ट स्कोर असेल तर 11. या ठिकाणी
शिव फलंदाजी जागा घेण्यासाठी येतोय. या मॅच मध्ये औपचारिकता बाकी राहिली असून 3 चेंडू 41 धावा. कार्पेटच्या साहाय्याने मारलेला हा चेंडू 1 धाव तरी पूर्ण. 1 धावेच्या साहाय्याने धाव संख्या वाढते 12. 2 चेंडू 40 धावा. आकाश जाधव या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. उंचावर मारण्याचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण आपलं काम करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एका विकेटचं पतन होत आहे. कल्पेश बादोन तंबूमध्ये येतोय. त्याची जागा घेण्यात येतोय नयन. शेवटचा चेंडू 40 धावा. शेवटचा चेंडू 40 धावा. शेवटचा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली. या ठिकाणी अमरदीप धवली संघ विजयी होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं